योजनेबद्दल म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। अनेक बहिणींच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न होता की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार। त्याचबरोबर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये कोणता परिणाम होणार, तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास उशीर का होत आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। म्हणजेच की आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की नवीन कोणते सरकार स्थापन झाले। तर बघा, तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं आणि अजितदादा यांच्या निधनानंतर आता अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आता याचा लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास उशीर का होत आहे हे देखील आपण बघणार आहोत। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणे बंद झाला असेल, तर अशा बहिणींनी देखील काय केले पाहिजे याबद्दलची देखील सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सर्व काही माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कशा पद्धतीने पैसे जमा होणार, कधी जमा होणार, कोणत्या हप्त्याचे पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच अजितदादा यांच्या निधनाचा लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती तर एकूण 18 हप्ते जमा झाले असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नुकताच डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला आहे। 18वा हप्ता कधी जमा झाला तर 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीच्या सणाच्या मुहूर्तावरती राज्य सरकारने बहिणींना दिलासा देण्यासाठी मकर संक्रांतीचा सण हा बहिणींचा गोड करण्यासाठी राज्य सरकारने 14 जानेवारी या दिवशी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वाटप केला। डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वाटप केल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। खरं तर जानेवारी महिन्याचा हप्ता देखील लवकर जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास उशीर झाला। सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होईल। त्यानंतर सांगण्यामध्ये आलं 31 जानेवारी पर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल। आता जानेवारी महिना संपला आहे, फेब्रुवारी महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे आता नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। आणि त्यातच आता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींना म्हणजेच की बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार। आता हप्ता कशा पद्धतीने जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी ठराविक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते। तर कोणताही हप्ता वितरित करण्यापूर्वी त्याला राज्याच्या अर्थ विभागाची मंजुरी लागत असते। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्याला नवीन अर्थमंत्री मिळणे बाकी आहे। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आहे। त्यांच्या या निधनामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे। आता अजितदादा यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर आता लाडक्या बहिणींसाठी आता त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली। बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी, तसेच बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी अजितदादा यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यामध्ये येत होते। परंतु त्यातच
अजितदादांवरती म्हणजेच की काळाने घात केला. अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आहे, तुम्हाला देखील माहीतच असेल. आता अजितदादा यांच्या निधनानंतर लाडकी बहीण योजनेचं पुढे काय होणार, कारण की लाडकी बहीण योजनेच्या खात्यावर म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जात होते ते अजितदादांच्या माध्यमातूनच जमा होत होते. म्हणजेच की राज्याचे अर्थमंत्री स्वतः अजितदादा होते. आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यापूर्वी जो काही निधी बहिणींच्या खात्यावरती जमा करायचा होता तो निधी स्वतः अजितदादा मंजूर करायचे. अजितदादा यांनी निधी मंजूर केला तर तोच बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायचा. आता समजा एक अर्धा हप्ता वाटप करायचा असेल तर तो हप्ता वाटप करण्यासाठी सर्वात आधी अजितदादा कोट्यावधी रुपयांच्या निधीवरती मंजुरी करायची. कोट्यावधी रुपयांच्या चेकवरती अजितदादा सह्या करायचे आणि अजितदादा यांची सही झाल्यानंतरच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जायचे. परंतु आता अजितदादा यांचं निधन झालं आहे, त्यामुळे यापुढे आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना असं देखील वाटत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार की काय. तर बघा, आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुढचे हप्ते कधी जमा होणार, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. तर बघा, सध्या जर विचार केला तर सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्याला नवीन अर्थमंत्री मिळणे बाकी आहे. जोपर्यंत अर्थमंत्री आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारत नाही तोपर्यंत निधीच्या फाईलवरती स्वाक्षरी किंवा मंजुरी मिळणे तांत्रिक दृष्ट्या कठीण असते. आता एकदा अर्थ विभागाने निधी मंजूर केला की त्यानंतर महिला व बालविकास विभाग या हप्त्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करतो आणि त्यानंतर पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया सुरू केली जात असते. आता राज्याच्या राजकारणात नुकताच एक महत्त्वाचा बदल झाला आहे. अजितदादा यांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ही सर्व महिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे. महिला नेतृत्व सत्तेमध्ये असल्यामुळे लाडकी बहीण योजनेसारख्या महिला कल्याणकारी योजनांना आता अधिक गती या ठिकाणी मिळणार आहे, अशी आशा आपण नक्कीच करू शकतो. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण होऊन अर्थमंत्री नियुक्त होतील, ज्यामुळे रखडलेले सर्व निर्णय मार्गी लागतील. म्हणजेच की आता एकंदरीत जर बघायला गेलं तर जे अर्थमंत्रीपद अजितदादा यांच्याकडे होतं तर ते अर्थमंत्रीपद आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे आणि अजितदादांकडचं जे उपमुख्यमंत्री पद होतं ते आता अजितदादा यांच्या पत्नीकडे म्हणजेच की सुनित्राताई यांच्याकडे आलं आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांनी शपथ घेतली आहे. ही सर्व महिलांसाठी आता अभिमानास्पद बाब आहे. महिला नेतृत्व सत्तेमध्ये असल्यामुळे नक्कीच लाडकी बहीण योजनेसारख्या महिला कल्याणकारी योजनांना अधिक गती या ठिकाणी म्हणजेच की मिळू शकते. आता अर्थमंत्री हे जे पद आहे ते आता मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची शक्यता आहे आणि उपमुख्यमंत्री जे पद आहे ते अजित दादा यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्याकडे गेलेलं आहे. आता जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री हे पद स्वीकारतील तेव्हा लगेच या ठिकाणी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. आता अर्थमंत्र्यांची नियुक्ती, निधीची मंजुरी आणि जार निघणे या सर्व प्रक्रियेमध्ये फेब्रुवारीचा पहिला आठवडा जाण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याचा 19 हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी म्हणजेच की जमा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, आतापर्यंत 18 हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा झाले होते. डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता लवकर जमा झाला असता, परंतु त्यातच अजितदादा यांचं अपघाती निधन झालं. त्यामुळे आता या ठिकाणी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास थोडाफार उशीर लागू शकतो. आता एकंदरीत जर म्हणजेच की आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सर्व प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत
जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होतील हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नाहीत किंवा हप्ते जमा होणे बंद झाले असतील तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, आपण सुरुवातीला काय बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। तसेच अजितदादा यांच्या निधनाचा लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार का हे देखील आपण बघितलं। तसेच राज्याच्या आता उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आता शपथ घेतली हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केला। आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे आता तुम्हाला समजलं असेल। ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते अशा बहिणींच्या खात्यावरती 19वा हप्ता कधी तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जमा होईल हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी बघितलं आहे। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणे बंद झाले होते, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। तर बघा, आता तुमचे जे बँकेचे खाते आहे ते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची खात्री करा। अनेक महिलांचे पैसे केवळ आधार लिंकिंग नसल्यामुळे थांबवले जातात, म्हणजेच की पैसे तर मंजूर असतात परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही। त्यामुळे काय करायचं आहे, जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा आधार कार्ड तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। आता सरकार जे काही पैसे वाटप करत आहे ते फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तसेच नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता। जर अर्जात काही त्रुटी असेल तर तुम्ही दुरुस्त नक्कीच करू शकता। जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले असतील तर तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा, तुमचा अर्ज मंजूर आहे का। जर अर्जात काही त्रुटी असेल तर ती तुम्ही दुरुस्त करू शकता। तर लाडक्या बहिणींनो, थोडा संयम ठेवा। सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे हा तांत्रिक सध्या उशीर होत आहे। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता लवकरच जमा झाला असता, परंतु आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते, ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणींची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर जर तुमच्या खात्यावरती देखील पैसे जमा होणे बंद झाले असतील तर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा। अंगणवाडी सेविकांशी संपर्क तुम्ही साधल्यानंतर अंगणवाडी सेविका तुमच्याकडून एक अर्ज भरून घेतील, तो अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि अर्ज भरल्यानंतर लगेच तुमचा या ठिकाणी हप्ता सुरू केला जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील, ज्या बहिणींचे हप्ते रखडले असतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणे बंद झाले असेल तर अशा बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता बहिणींची पडताळणी होणार आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर अशा बहिणींची आता अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत आणि पडताळणीनंतर ज्या बहिणी पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती पुन्हा पैसे या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले असतील तर अशा बहिणी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधू शकतात, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे हे आपण देखील या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की जानेवारी महिन्यात हप्ता जमा होण्यास उशीर का होत आहे, जानेवारी महिना तर संपला। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे आता हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होतील। जसा अर्थ विभागाचा नवीन जाहीर येईल तसे तुम्हाला लगेच या ठिकाणी कळवण्यामध्ये येईल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा।
जर माहिती चांगली वाटली असेल, आवडली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. अजितदादा यांना पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.